ते शिजत नाहीत. शिजत असते तर देव वासच मिळाला असता. लोकांनी देवाचा खेळ केला. खेळ त्याला आपल्याला देव पाहिजे ना. आता लागला कारण तुम्हाला. आता याला देवाने तयार केलं. केलंय ना याला असं तयार केलं का देव याने व्हायचं नाही, याने देव पाहायचा नाही, याने देव व्हायचं. याला राक्षस होण्याची ताकद आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो, मृत्यू माणसाला विशिष्ट वयाच्या आत यावा. लोकांना वाईट वाटतं पण ती चुकीचं आहे. हालचालीतच जावं, आत यावा. लोकांना वाईट वाटतं पण ती चुकीचं आहे. हालचालीतच जावं. घरच्याने थुकेपर्यंत आपण राहू नये. काही माणसं चालू गेली, काही औषध पिऊन गेली नाहीत. नळी घालून आणली, ओके, इकडं नळी घातली, इकडं काढली, ठणठणीत आहे. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय. मरणच. पाहुणे भेटायचेच बंद झाले. मरण तर भेटतच का. पाहुण्यानेच फोन केला, कस काय म्हणले आहे अजून ते आहे मात्र का यंदा राहत काय ना जाईल. आणि काही माणसं चालू गेली. एक वाक्य समजा, शरीर पारतंत्र्यात न जाता जावं. याला कोणी लघवीला देऊ नये, याला कोणी बाथरूमला देऊ नये, आणि याला कोणी तांब्याभर पाणी देऊ नये. इतकी वेळ याच्यावर येऊ नये. देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, केला. आणि देवाने याला 18 गोष्टी दिल्या. पा कुठून आलोय कुठेकडे आपण. ओम तयार झाला, 4 खाणी तयार झाल्या, आणि त्याला 18 गोष्टी दिल्या. 18 त्या फक्त माणसालाच दिल्या. आता ऐकायची एक एक गोष्ट. 18. एक आहार. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. बैलाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. बैलाला भय आहे, माणसाला भय आहे. बैलाला मैथून आहे, माणसाला मैथून आहे. पण बैलाच्या सगळ्या गोष्टीत मर्यादा आहेत. किती दिवस उपाशी मुरल्या, त्याचं अजून कोंबडी खाल्ली नाही. आणि वाघ किती दिवस उपाशी मुरल्या, त्यानं गवात खाल्लं नाही. पण हे वट वागूल असं आहे, एक वस्तू अशी राहिली नाही काही यानं खाली नाही. इतका दरिद्री खाण्याच्या बाबतीत आहे. बैलाला आहार आहे, याला आहार आहे. आणि तुमच्या पहिलंच वाक्य पाया पडून सांगतो, महिला पुरुषांच्या फळ बीजेचा दिवस, बीजेचा महिना आहे. आहाराला किंमत द्या. जोपर्यंत तुम्ही डांबरीचं खाता तोपर्यंत तुम्ही रोगानेच मरणार. तुमचं काय मत आहे? खायचंच नाही ना. एकदम मुळात हा जो पट्टा आहे ना तुमचा, तुम्ही फक्त श्रीमंत आहेत, खायला कुठं काय तुम्हाला. फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकावल्यात, पांढरी केस काळी केल्यात, बँकेने पैसे ठेवल्यात आणि पाव खात्यात. इतकी दरिद्री लोक आहेत. खायला कुठं काय. जीसीबी घेईन, ट्रॅक्टर घे, दाबा टाक, पंप टाक, मरतो का. खायला कुठं काय. खायलाच नाही लोकांना, खायलाच नाही. महिला म्हणा सोनं आहे तुमच्या गाड्यात. तुमच्या कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला. बोटवर कर बरं, कर बरं, मी तो सत्कार करतो. जाऊ दे मरू दे, तुला खबर कळत का. काजू बदाम तर तुझ्या खानदानी तो पाहिले नाही. मग काय खाती, बॉम्बलाची मिरची अंड्याच्या पोळ्या. काय दरिद्र. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. अख्खं जीवन आहारावर आहे. ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतो ना, ते मूर्त, ते गायन सम्राट होते म्हणून त्यांच्या मागे डेकोरेटर धार्मिक झाले. डेकोरेटर धार्मिक का झाले. हे यांनी कमावलेली इस्टेट नाहीये, ही आशीर्वादाने मिळालेली इस्टेट आहे. यांनी कमावलेली नाहीये, कोणी कमीत नाही, फक्त कोणाचा तरी आशीर्वाद लागतो. आणि आहाराला किंमत आहे. मग गुन्हेगारी का वाढली. खायचंच नाही. खायलाच नाही लोकांना, खायचंच नाही. गाड्या, बंगले, इतकी साबण आहेत आंघोळीला, मोरी तुंबली फेसानं आणि पाव खात्यात. 1.5 कोटीचा बंगला आहे आणि पोहे खाला डांबरीवाला भिकारा अवलादीचा. तो बायको केली का नक्की. तुला जर गड्याच्याच हातचं गोड लागतं, झुराळ पडेल रसा खाता डांबरीला नाला खाऊ. घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला. रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची,
आणि त्या भाजायला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्याला उलटणी नाहीये, हुक आहे, हुक. 1 2 3 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे सांग आहेत. 22 मह्या पुढे बसेला आत्ता कीर्तना. आणि रोट्या खाऊन आला का खेळात फॅन लावलं तरी घाणवाज जाईना झाला. तू खायला हा विनोद समजू नका. गुन्हेगारी गुन्हेगारी मारामारी आहारावर आहे. गुन्हेगारी का वाढली? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 16चा पोरगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो, 18चा पोरगा मर्डर करतो. याला एकमेव कारण आहार नाही आणि संगत चांगल्याची नाही. हे आमच्या रांगेत हे पोरवे ना, हे महाराज नाही हो द्या, गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, पण चोर होणार नाहीत. चोर नाही होणार. माळकऱ्याची ताकद. तुम्ही आमच्या संघ भजन करू नका, नुसते आमच्या संगतीत राहा तरी बरबाद होणार नाही. शेजारची बाई भजनाला जातील, आपल्याला भजन येत नाही ना, फक्त ते संघ जाऊन बसा, जाऊन बसा. निदान 2 तास पाप तरी डोक्यातून जाईल. आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही. तिच्या भाषणावर जळू नका. तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा. मग 2-4 पोर एकत्र आले तर मोटरसायकल का लुटतात? आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय. 2-4 पोरांनी एकत्र यायचं, त्याला लाईट द्यायची, त्याला कानपट्टी द्यायचे, 200-400 रुपये काढून घ्यायचे, रात काढून घ्यायचे. हा धंदा झाला. ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा, त्याला गाडी आडी लावायची, त्याच्या 2-4 कानपट्टी द्यायच्या, खिशातले 7-8 हजार रुपये काढून घ्यायचे, त्याच्या मोबाईलच्या सिम मध्ये इकून टाकायचं, 2-4 हजार रुपये मिळाले, रात्र काढायची. कार्यालयातून महिलांच्या दागिने चोरीला जातात, याच्यापेक्षा वाईट काय? आज 500 बाया कार्यालयात गप्पा हाणीत बसतात आणि तुमच्या घरातले दागिने जातात. म्हणजे कशा? 1 तोळा सोनं गेलं, काय गेलं? 50 हजाराचं सोनं आहे, 20ला इकणं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली. तुमचं काय मत आहे? चांगलं खाणाऱ्याच्या पैसे घेत असलो का आला खून करीन माणूस? माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपतील, पण भोकासणार नाही. डेरिंग करीत नाही. ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिवशिव. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का? खाणं रांगड आहे. एक आहार झालं बरं ना. खाण्याला किंमत द्या. यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर 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 चालते घ्यायला. बर्गर काय? सकाळी उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय? सकाळी उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तर गिजरलाच तापतंय. मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना 4 चपाती द्यायला का हरकत आहे? दूध चपाती द्यायला का हरकत आहे? रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती. आणि 1.5 वर्षाचं बिस्किटच्या आठ बुडून खाती. बिस्किट काच आहे? बरं ये जाऊन पटकन जाऊन ये. होय लांब जाय. काय तुम्हाला पोरांना बिस्किट देत असते पोरांना? आणि बिस्किट काय असेल? गव्हाचे. पाव कसे देत? मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी? चपाती काय काम आहे तुम्हाला? पाणी हा भरितो, दळ नाही आणतो, पोर हे झोपितो, कुकर तुम्ही लावितो, शिट्टी हा मुशितो, काय करतो? 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला आता काही वाटत नाही. 1.5 वर्षाचं कार्ट मोबाईल खेळत आहे. आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना आका स्वयंपाक होय तो रडत सुद्धा नाही. सांगाय तरी लाज वाटते. एका बाईला मी म्हणलं मोबाईल मोलाला देऊ नये. ती म्हणली तू ऐकत नाही. ऐकत नाही? ऐकत नाही? ऐकत नाही? 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का? वाघ होता लग्नाच्या अगोदर. वाघ बिबट्या झाला. बिबट्या शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. 1 18 ऐकायचे. 18 2 आणि पाया पडतो. आहाराला किंमत आहेच. आहाराला किंमत आहाराला किंमत आहेच. मग गुन्हेगारीच कमी होईल. 1 आहार, 2 निद्रा. झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळ्या भजन्यांसकट
काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काही देव बोखंडी घेत नाही तुम्ही काय? गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नाही तर माझा बाप असू नाही, आम्ही दोघं संगत असू. विनोद, तुम्ही ऊन पाडता उठायचं, लोकांना सांगायचं प्रभाते मनी राम चिंतित जावा, आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा. काय पण तिथं जावा असं जात नाही. पहिली झोपे विनोद नाही, झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची, आत बैल गावाच्या बाहेर नेत होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला, म्हणजे एखादं डबडं घेऊन निघायचं. चाललं काय आला काय मधी बैल माझा हात टायर गुंडाळून डबडं घेऊन चाललं. राम राम बाजारला चालले का? तो बैलच घेऊन मागे यायचा. तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल. तुझा जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये. बोला ना, आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का? मम्मी आजी का? मम्मी आजी. करेक्ट. गॅस पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा करते ती आजी, आणि जांभळ्याच्या सगळ्यात उशिरा उठते ती मा. करेक्ट. आणि आईताच्या डोशी ती मम्मी. घ्या आता मी बोललो असतो तर तुम्हाला झोंबला असतं. आता तुमचेच आहेत. पटापटा बोला ना. पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात? करेक्ट. काय हे मी बोललो असतं तर राग आला असता. एक आहार, 2 निद्रा, प्रमाण असावं झोपेचं. काही लहान आली पोरं पा गरीबाची, नुसतं झोलीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती ना, तो नाही झोपत. आजी झोका देतात तर आजीच पोरती, आणि पोर आतूनच म्हणतो यू यू गाई बाळा ना दूध. 1 आहार, 2 निद्रा, 3 बाय, आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या, 14 राहिल्या. 1 हात फक्त माणसाला आहे, आणि याने दान करीत जा, आणि चांगल्या ठिकाणी करीत जा. कशातही करू नका, कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाचे बोकडे कापले. चांदाला बोकडे होईल ना, तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही, आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं, जेवढे आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय आवता हाकून कमी आलं नाही. कुठेही लक्ष्मी घालायची. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची. नवरदेव बाहेर. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका, उड्या हाणायचा मांडवात. नवर कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे? आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं, आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज या बिचाराने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटर वाल्यांनी सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशाचे पैसे घाला? बाईला म्हणलं कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई, भांडे घासणारीचे पैसे पुढे का? पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल. तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शहाणपणा हाणायचं काय कामाला? उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये माझ्याकडे राहिले, आणि तुम्हाला गरीबाचे द्यायचं. गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का? काही बाया महिनाभर करत आला का त्या भांडेवाल्या पैसे भांडण काढतात. असंच केलं तो, ताटलीच फोडली तो, पैसेच फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का? तिचे पैसे बुडी ती.
आणि मग म्हातारपणी बसली वापऱ्यात यमा यमनला थांब अजून वसूल करू दे मला तो तू काही सुईची नव्हती. काही म्हातारी माणसं पहा कधीच नाही आयुष्यात. आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं यमा यमनला तू काही सुईची आवला दे का, तुला वर न्यायचं एवढं स्वाप आहे का, तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा, तुला कीर्तनाला नेलं तर तू चपला चोरायचा, तू काही एका बजेट मधला गडी होता का, तुला वर नेऊन मी वर भांडायला लावू का, तुला सुईचं आहे का तू नाही. मग कशाला वाईट वागायचं. चला परत पुढं. दान हातानं करीता, भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा. भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी. 11 रुपये वर्गणी द्या ते सप्त्याला, पण 3 वेळा वय उचकीते. मा नाव आहे का, आहे तो नाव तिथं आहे स्मशानभूमीत आहे, तू परत येणार आहे म्हणून दान करीता. आणि पाया पडून सांगतो, दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लक्ष्मी दानानं दुप्पट होते. पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसे आहे ना, आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो. बोगस. आता तुमच्या भागात आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. एक व्ययी भेट. ती कोणी आणली नालाय का नाही. पहिले याही भेटत नव्हती यायला, आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. या नाही यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोऱ्यानं फापलवल्यामुळे आघाडी बिघडला होता. आघाडी तापीलाच होता. तुम्हाला तर पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगालीन भाऊ. आणि याही आले ना भेटायला एकमेकाला. आता याही कशी भेटावं. याही पेलच होता पोरीचा बाप. आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती. त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते याला शिकवली मारली घासाचं व जावळी ते तसं. याही जागेवर मेला मांडवात पाहता काय मागे. कुणी आणला तो याही भेट. आता एक बावळात पण आणलाय लग्नात. जरा राजकारणी लोक बिका पैशावाले लोक बायका बिका जरा बारीक ऐकत. ते स्क्रीन आणलंय लग्नात. ते स्क्रीन आणलंय स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा, ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर. त्या पोरेनं पुरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वड्याला पळायचं, येडे बाबलीत मुका घ्यायचा, म्हशीवर बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा आणि ते आण्या पाहायचं का. खरंय का खोटंय. ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला. ते प्री अशी पागलपणा नाही तर त्या पोरीनं वड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघच लागतात. ठिकाणचं काय काम आहे. आणि मग तिने बोकड्यावर बसायचं, मांढराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वाड्याला पळायचं आणि हलकट वराडानं. अक्षरशः हसण्यावारी गोष्टी देऊ नका तुम्ही. तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती लोकांना दाखवत. हा त्यांनी वाड्याला पळायचं. त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर. डोंगराला पळायचं आणि ते त्याच्यावर दाखवायचं. आणि लोक पाहाला हो वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं जय माई नातच दिसती. नातच तू दिसती का. हसण्यावारी गोष्टी नेत्यात महिला मंडळ. सांगा हे चुकीचं आहे का बरोबर आहे. शिव्या द्या म्हणा हे दाखवत असतं का. आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं पोरं आपल्या पोरीनं वाड्याला पोरा संघ पळायचं आणि ते आपण लोकांना दाखवायचं त्या स्क्रीनवर. आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली. त्याची हायला इथं टाकून दिली. काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारीचे नवरी गेली, आलीच नाही तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाच काय ना कशातही पैसे घालायचे आपले बावळं सारखं. 1 हात दान करा. 2 एक गोष्ट ऐका. 1 हात 14 सांगायचे आहेत. 2 बोलणे आणि नीट बोलावं. नाही तर बोलत नाही. 1 वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याचे बोर आंधळी, महाभारत घडलं. 1 वाक्य सीता नडली, रामायण उलट घडलं. लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती, त्याच्यावर त्या आरती तुमच्या मनात पाप आहे. रामायण उलट फिरलं. हात 1 बोलले 2 झाले 14 आहेत. नीट आहे का. चांगलं तुझं नाव काय रे. हा
सिद्धिविनायक. तुला पोर काय म्हणते वर्गात? सिद्ध्या. तुझं नाव काय? हा काय नावच लय अवघड तुझं. हा श्याम. श्याम. तुला पोर काय म्हणते? श्याम्या. हा तुझं नाव? अजिंक्य. पोर काय म्हणते तुला? मग नावांना नीट हाका मला. हात एक, बोलणे दोन. चांगलं बोलाव, हसणे तीन आणि हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले, घरी गेल्यावर एकटे असणार. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, गालात असतात ती भामटी असतात. आणि काही इतके दरिद्री आहेत का ना ते पण हसत नाही. काय त्याचं मोडव्यात ते खाला काय हसतच नाही, नुसता जाग्यावर. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. तीन झाले बरं का, 14 आहेत. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. हसत जा. अरे घरातून टीव्ही गेला, टीव्ही मुळे हसणं गेलं. कुणी बोला ना कोणाशी. प्रत्येक घरात नवरा बायकोन पोरगा पोरगी, 4 4 खोल्या. नुसती बोट चाली त्यात. कुणी कोणाशी बोला ना, कुणी कोणाशी हाला ना. रस्त्यानं माणसं झाली, मोटरसायकल चालवणार इतके दरिद्री आहेत, कानात मोबाईल गुतीत आहे, सरळ येड्या बाबडीत गेलं, दोन्ही बॉल सटकले. लगविला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही, अख्या बुटात पाणी गेलं खाली, वर बोलत. आणि वाचित्यात काय शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे. काय वाचायचं? अरे आम्ही मोबाईलच वापरते नाही. काय फरक पडला? काय फरक पडला? आम्हाला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, मोबाईलच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईन. इथे हॅलो कुठे नदी वय चला तो येतो. हलकट क्वालिटीचं नाही. जेवला का झोपला का पालथान होता नाही का. पुरीची आई पुरीला 6 याला फोन करते दिवसभरात. काही काम आहे मग आपल्याला. एवढं लाडकं लेकरू होतं, दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं? हसणे हसणेच नाही. विठाला विठाला हात एक, बोलले दोन, पटले दोन्ही बी. 3 हसणे. 3 झाले बरं का, अजून बरेच आहेत. हात एक, बोलले दोन, हसणे 3, उभा 4. सगळे प्राणी आडवेत, एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी. माळ घाल, टिकल का घालू नको. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडक बांधीन. आडवं काही माणसाचं आडवं आहे, आडवीच म्हण. आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही. तुम्ही समाज उदास पहा, किती उदास. तुम्ही अभ्यास करा का, अभ्यास करा, अभ्यास करा. शिकलेली लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे. किती? 49. म्हणजे 50% लोक पदवीधर मतदान करीत नाही. आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त आपले 49. काल आता पुणे शहर आहे तरी किती आहे? 50. मग आता निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा. निम्मेच धरायचे ना. 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही. लोकांना हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे, पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच. याला थोडं कडक ठेवलं पाहिजे. महाराज तुमचं काय मत आहे? हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना, कमी होईल ना, कमी होईल ना. आणि मग त्याला मजा नाही. जितकं जास्त होईल, कारण खऱ्याला किंमत राहिली ना. आता खऱ्याला किंमत राहिली. गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, तलाठी आला नाही मोर्चा. गावात अख्या दारू खपती, मोर्चा नाही. दारू जो बोलन त्याचा गेम. या जगात जो खरं बोलन त्याचा गेम. नाटुळा झालं समजायचं त्याचं. नाही खरं बोलायचं नाही. मग त्याला आहेच. आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे, कितीला आहे तू? तू मोठा
हा, सातवीला आहे का, सेमीला आहे का, मराठीला आहे? बापाच्या बायको मग म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. काय म्हणतात बापाच्या बायकोला? इंग्लिश मीडियम वाला कोण आहे? बापाच्या बायकोला काय म्हणतात? आई. या तशी स्थिती आहे. पण असं बोललं का लगेच कॅमेरे फिमेरेवाली नाही, लगेच क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून. पैसे यादी कमवायचे आणि इज्जती आमच्या घालायच्या, खरं नाहीच. आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना, आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना, अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. नाही 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 नाही, कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो. हा, अशी ठोकायची त्याच्या तासून. आणि इळ भरती एवढेच बाण, असं म्हणले असं म्हणले असं म्हणले, खपा खप बाण घुसत्या येताच कुडून काय, त्याच वाक्याला इळभर बाण, असं म्हणले असं म्हणले. 200 रावण मेले असते तेवढ्या बाणात. आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर. मजा एक दिवस बसून 5 मिनिटानं, 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या, 30 बातमी, सुपर फास्ट 30, महत्वाची 30, आता ताजी 30, आता हाती आलेल्या वृत्तानुसार 30. असं पैसे कमवायचे यांनी, इज्जती घालायची आपल्या. जिथं चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं, कधीच नाही. वाटोळं झालं लोकांचं. उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीनं केलं पाहिजे. काय म्हणजे यांनी उलट 2 मतदानाचं महत्व रोज 2 मिनिटं लोकांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगायचं, त्यांनी आमच्या ठोकायची. इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली, वाट लावून टाकली या लोकांनी, वाट. तुम्ही बधीर, तुम्हाला काय. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. काळ अतिशय वाईट येणार आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो ते आज खरं आहे. लोकांना राग येऊ द्या आणि यायलाच पाहिजे. आपल्या माणसाला बोललं पाहिजे. आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंदुरीकरला शिवाय द्या, तेव्हा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता, इंदुरीकर ने तो प्यार किया है नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या ठोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो, काय करताय. प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय, निवडू, आता काय. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पेताय, पिओ. जर धर्मच टिकवायचा नाही, आम्हाला बेतालाच वागायचंय तर चालू द्या. आज ईश्वरासारखे आई बापांनी जसा उदीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं आणि पोरीनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायच्या. आम्हाला काय त्याच काय. आज पोरीनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला. बापानी उशीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात. फेल भंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं आणि जिंदगी बरबाद करायची. कोणी सांगितलं तुम्हाला. पोरगे जरा मी शेकाडेल दिसलं, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली. आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं, त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, तुला समजत आहे का काही. आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. म्हणजे हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. संपली माणसं. आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे आणि संस्कृतीची वाढवायची आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 झाले आताशी. 5 आनंद 5. आता टाळकरी महाराज मंडळी, आनंदाचे 5 प्रकार आहेत.
आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. त्या डाव्याच्या प्रवचनाचा असा घोटाळा झालाय, कधी बंद करायचं हे कावळा ठरवणार. बाबा कावळा नाही. ऐका, सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, खाते फोडून मरण पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी आहे, पोपटवानी बोलतो, मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगते ना. काही पोरी म्हणत्या, काही बाया म्हणत्या, माझी आई आजारी पडली, पार शेवटच्या स्टेपला होती, मी भेटायला गेले, जवळजवळ म्हातारी गेल्यात, जमाच होती, मला पाहिलं आणि डोळे उघडले. माझ्या का पाहिलं भरून आणि गपक्यात डोळे मिटले. एवढं माझ्याचं माझ्या हो, काय दरिद्री आहे ग तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1-1.5 महिना आली नसती तर म्हातारी राहिली असती. हे कुठं गप्पा आहे का काही. हे सोमवारी मरण एकादशीला मरण. काही लोक म्हणतात त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे, काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. काशीतच मरायचं असतं असा नियम आहे. तो बावळा तिथून गावात येतो, मी दहाव्याचं खात नाही, त्यामुळं कावळा येत नाही, तू जेव. त्याला 12व्या देतो मोक्ष देऊन उदार होय कीर काशी. मृत्यू कसा असावा, भुंकर पाटलासारखा भजनातला मृत्यू असावा. उगाच काही डाबा आता मरण्याच्या आठी लिहून घ्या, उगाच कोणालाही काही नादी लावलं. आणि आता आपल्याकडे एक बावळात पद्धत आणली आहे भाषण करणाऱ्याने. माणूस मिळाला आणि जाळून आलं का मग भाषण, श्रद्धांजली. ते म्हातारं 9ला मिळालंय रात्री, त्याचा पोऱ्या मुंबईवरून आलाय, पोरगी पुण्यावरून आली, त्या म्हातारीला शुगर आहे, नातू पार उपाशी मेलेत त्याचे, तो दुपारी 12ला जाळलाय. आणि तो मेल्यावर तुम्ही भाषण सुरू करता. भाषण करणारी मंडळी श्रद्धांजलीचं भाषण आदल्या दिवशी करीचा. का बा उद्या हे जाणार आहेत, मला एवढं द्या काय एवढायचं. इथं माणसं उपाशी मेलं तर तुम्ही तडकेबाज माईक लावून भाषण करता, त्याच्यापेक्षा तुम्ही 5-50 हजार रुपये त्या गरीबाला मदत द्या. तुम्हाला दुःख झालं ना. आणि दहाव्याच्या ज्या श्रद्धांजल्या आहेत, दहाव्याच्या श्रद्धांजल्या ह्या सुद्धा प्रवचनाच्या अगोदर व्हायला पाहिजे. प्रवचन इतकं विद्वान माणसं करतात आणि त्याच्यावर या भाषणांमुळे पाणी पडून जातं, त्या प्रवचनाचं व्हॅल्युएशन कमी होतं. तुमच्या भाषणामुळे लोकांनी त्या प्रवचनात जेवढं चांगलं ऐकलं त्याचा विरह होऊन जातो. प्रवचन ऐकून लोक घरी गेले पाहिजे, त्याचं थोडं चिंतन करतात लोक. तुम्ही प्रवचन संपलं का भाषणाचा तडाखा उठीता आणि भाषण करणाऱ्याला असं वाटतं का आम्हाला लोक भाषण ऐकतात. चुकीचं आहे. इतके घोडे लावितात तुम्हाला लोक खातात. अरे फक्त तुमच्यातलं म्हणून मी सांगतो, तुम्हाला सांगितलं नसेल पण मला ऐकवत नाही म्हणून सांगतो. खचाखच लोक घोडे लावितात खातात. बरं लावतील नाही तर काय होतील, आपले सगळे लफडे त्यांना माहित. आपण आपला बाप हाणायचा, लोकांच्या बापाच्या दाव्याला भाषण करायचं. हे लोकांना माहित नाही का आपला बाप हाणेले आपण. ते एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातलं एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातल्या भाषणाचा तर चव जाऊन चौथा आहे. एक तर लोक पहिले जेवेल राहतात, म्हणजे लोकांना लग्नाला थांबायचं नाही. आणि तुमचे भाषण कोण ऐकत? ती नवरा नवरी तिकडं येड्या तडाख्यात गुतेले आणि कोण भाषण ऐकत तुमचं? लग्नातलं भाषण टाळावंच. लई वाईट बोलत लोक, लईच. आता काय सांगायचं, 10वीत इतके वाईट बोलत, वाळू तापेट राहते खालून. बरं नावं राहतात 5-50. बरं कोण मिळालं याचा तपास नाही. आणि ते माईकवर जी बोलणारे असतात ना, ती गरीबाचं नाव कधी घेते नाही. त्यांना काय आजार आहे का काय, ते मोठ्याच माणसाचं बोकांडी घ्या. पुढे एवढे जण बसले. बाबुरावाचा माणूस होता, बाबुराव नावाचा, त्याची बायको मेली होती आणि ते चप्पी करून पुढे बसलं होतं. एक मोठा माणूस आला, भाषण करणाऱ्यानं पाहिलं, पहिलं त्याची लाल केली, हे दिली सोडून. आता त्याला वाटलं मला किंमत आहे, नाव माझं इतक्या लांब असताना घेतलं. आणि तो आल्यावर ते लगेच म्हणले आता हे 2 मिनिटं बोलतील. आता ते मूडमध्येच आले.
पण त्यांनी तपास करायचं कोण गेलंय. ते आले तशी माईकवर आले. बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. बाबूराव पुढे बसले आणि बाबूरावाच्या जाण्यानं जी परिसराची हानी झाली आणि बाबूरावाचे नामचे फार चांगले संबंध. बाबूराव त्याच्याकडे पाहतो. बाबूराव म्हणला आता माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून आपडला असतं. मला बायको करायची, मी व्हॉट्सअपला टाकलं. तू म्हणतो बाबूराव गेला. त्या लग्नांच्या भाषणाची अवस्था तीच. यांचे वैवाहिक जीवन, यांच्याकडून देश सेवा घडव. सेवा अरे ती 9वी पासून सेवा चालली बहुती का सेवा आहे का काय. काय लोक काढतील काय कळत नाही. कशात आहे आता फक्त बाळांपणाला भाषण नाही, फक्त तेवढी जागा राहील ते होऊ शकतं. डॉक्टर जर म्हणले ना 15-20 मिनिटात येणार आहेत ते, हे लगेच माईक जोडतील. येणार एक उमदा व्यक्तिमत्व असेल, येऊ द्या. अरे फार वाट लावून टाकली वाट. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, इथं होतो मी. तुम्ही काय काळजी करायची नाही, मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाला पैसे देईन, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताची नाती संपतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, ही आपली कुटुंब व्यवस्था आहे. एवढे बसल्या त्या माया पुढं, ह्याच्यातल्या 25 बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा इथं बसला आता माया पुढं. मी नावा सगळं सांगल आपलं काम वेगळं. आणि तू बावाली ते भावराया म्हणते का. ऐ ऐ पाया पडतोय भाऊ खाते फोडायला. बाई सही कर. थांबत्याला नाही विचारते. तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला सांगतो आता राग येईल, मी तुमच्या मुलासारखा आहे. पुण्यात तिचं कीर्तन आहे. तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी आठवा आणि ती झक मारा. वाटलं तर या खायला एकर वर न्या, तुम्हाला खेळायला लागले. ते विनोद नाही मारा. तुम्ही मागच्या कुद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडण आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुडा, अहो एका उतार्यावर 50 नाव आहे. कोणच्याशी भांडायचं नाही. ते तुम्ही झक मारा एखादा गुंठा तुम्हाला न्या भाऊ, पण ते खाते फोडून द्या. हा विनोद नाही. ज्याचा त्याचा उतारा तुम्ही क्लिअर करून द्या. तुमच्या नावे ठेवा एखादा एकर, पण त्या मागच्या कुद्या लावू नका. दावा होऊन देते नाही हो. दावा लय मारामारी आपल्या लोकांमध्ये. बाचा राहिला नाही काही नाही. म्हातारा मिळाला आणि जळायला लागला का 3 पोरं पिटून घरी येतात आणि 3 कोपऱ्यात 3 बसतात. अरे मौतीच्या दिवशी तरी एकत्र बसा. 3 कोपऱ्यात 3. थोरलं म्हणतो व्हायचं ते झालं, गेलं ना म्हातारा. आता हे खाते फोडायचं कसं व्हायचं. अरे जाळू दे म्हातारा. हो म्हाताऱ्याला अजून लाकडं लागतात का काय झालं चौकशी. आता मायाभोवती वाढला तमाशा. मधला म्हणला मिटलं झालं. धाकट्याची बायको आली. थोरल्याला म्हणा मी 10,000 रुपये देणार नाही. सावडून आले. थोरला म्हणला माझ्याकडे म्हातारा मारायचा टायमाला होतं, मी लायन सकट आणलंय. आपल्याकडून 10,000 रुपये मिळणार नाही. ते म्हणले पाहुण्या रावळ्यात चव घालू नका, पिठल्या भाताचा दावा करून टाका. दावा झाला ना चिप्पी करतात 3 जण आणि नाही पुढं बसेल आपल्या बामणा पुढं. बामणाचा तडाखा झाला मंत्राचा. यांच्या डोक्यात काही पिंडबिंड नाही. तो झेंडा नाही ना पुढंही नाही मडकही नाही. यांच्या डोक्यात एकच वरचं तुकडं जर त्याला दिलं तर येर खालच्याला जाते. आणि येर खालच्याला गेले तर माझी साय पण त्याच्या वावरात गुतती. बामण मला तीळ तीळ. हा तीळ तीळ. ही माया पुढे बसणाऱ्यांचं चित्र आहे. पाहता काय नाही. 13व्याचा आत मारामार आहे हो आपल्या घरांमध्ये. या दिसत्यात फक्त अशा लय हुशार. भाऊ म्हणतो बाई सही कर. करते थांब त्यांना विचारू दे.
त्यांना, म्हणजे तो लायकीच्याला. आता तो अवलादीचाच, तो म्हणतो लावून धर, 50-50 हजार मिळतील, लावून धर. महिला म्हणलं खरंय का खोटंय? तुम्ही सक्का भाऊ ठेवला नाही, तुम्ही गुरु मामाकडून आणलाय. हा गुरु मामा. 4 माणसं अशी आहेत महाराज, दिसल्या तिथलं हाणले पाहिजे. 4 माणसं. एक लग्न जमावणार, लय पिसावलं पाहिजे धरून. त्यांनी फार कमिशन घेऊन वाटोळं केलं महाराज. नाही जे घेतात ते, पण ज्यांचे संसारांचं वाटोळं झालं त्याचं काय? माझी मुलगी जर एखाद्या गरीबाच्या घरात गेली आणि तिचं जर जीवन बरबाद झालं तर पुढं काय? महाराज मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज आयुष्यामध्ये बापाची शिदोरी जाते. बरं ते शिदोरीचा त्याला खेद नाही, पण मुलीच्या दुःखाच्या यातना किती आहेत? या माणसांनी खेळ केला. दुसरा एक माणूस आहे गुरु मामा. तिसरा एक माणूस आहे, तो लय हल्ला पाहिजे. फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडावला पाहिजे. कोणी एक चड्डी आणली नालायकानी, इथं कापा इथं कापा, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी कापा आणि हिंडा. काय नालायक अवलादीचे लोक आहे. नाही तर रविवारी घालूच नको. तो एक हल्ला पाहिजे. आणि चौथा एक माणूस येतो, तो गोळीच घातली पाहिजे त्याला दिसलं. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक सापडला. तो कोणी शोधला काय तो गाऊन? सासूलाय गाऊन, सुनालाय गाऊन. आणि सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलो. तिला डोळे दाखवून म्हणतो ओळख बाबू, तिला खाली बडवलं. काय लोक नवीन आणतील. चांगले गोल गुलाबजामू होते, दिले लांब करून. आता असा नाही राहिला गुलाबजामू. बरं लांब गुलाबजामू करण्यात जनतेचं हित काय? का खायची जागा वेगळी, लांब गुलाबजामू. आता ती बुंदीन गुलाबजामू सेपरेट होती पहिली, ती आता ते लग्नांचे ते बोर्ड बंद केलेत. ते आपलं पत्रिका ते बंद झाले. ते बोर्ड आणलेत रस्त्याला, फ्लेक्स. त्याच्यावर नवरा नवरीचे फोटो लावा, आई बापाचे लावा, कुलदैवत. आता शिवाजी महाराज आपलं दैवत आहे ते लावा. ते नवरदेवांचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. अहो पावत नाही, हो पावत नाही. तो भंगरी नवरदेव. पण ती नवरी झक मारायची, तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. नाही तर गळ्यात हात. फोटो आहे नवरीचे फोटो, ते इतके बिंडो खेळ. घागरा घालते, घागरा घागरा घागरा. आणि घागरेचं एक टोक हातात धरती. आता आमच्यासारख्यानं काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. 4 गोष्टी आजच्या पुण्यतिथीला बंद करायच्या आहेत. आपल्याकडं आता श्राद्धाला ते श्राद्धविधी करताना तो पेटायला आणतात लोक. ते आपल्या लोकांनी आता बंद केले पाहिजे. टोपी डोक्यात घुसत नाही. टायल कसाय लावा आंघोळीला पुरत नाही. एक बाजू काही मुगडी. तुम्ही वाटलं तर घरी गेल्यावर हे झाकलं काही मुगडं, हे झाकलं. म्हटलं तर घरी गेल्यावर माझ्या विश्वास नसला टायल घ्या. हा विनोद नाही महाराज. आणि 3 गोण्या भरा त्या टायलाच्या. त्याच्यापेक्षा प्रत्येक पाहुण्यानं 5 वह्या आणि 5 पेन आणायचे. 5 वह्या आणि 5 पेन आणायचे, त्या पालकाकडे द्यायचे. त्यांनी ते शाळेत द्यायचे. गरीबाच्या 4 मुलांना वह्या मिळाल्या तरी त्यांचं 1 वर्ष गेलं. त्या गोष्टी आपण आता बंद केल्या पाहिजे महाराज. ती काळाची मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, अजिबात टाकायची नाही. नदीत टाकायची नाही. एक तर शेतकरी वर्ग नाही ना, प्रेतच शेतात जाळलं पाहिजे. 2 आणि 3 किलोमीटर पेत न्यायला एक तर भाऊबंद राहिले नाही. भाऊबंद मेले जवळजवळ. आणि ते मरायलाच पाहिजे. कारण भाऊबंद इतके नालायक जिवंतपणी नीट जगून देते नाही. मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. कोण नको कोणला राम राम.
मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नये, मेलेल्या माणसाची राख शेतात टाकावी, खड्डा घेऊन झाडं लावावीत. नद्यांमध्ये उतरत नाही. बापाच्या दाव्याला जावा नदीला उतरतच नाही. बांगड्या पायात गुठमळातात, फडके पायात गुठमळातात. काय त्या दाव्याला मजा राहील? नदी स्वच्छ राहिली पाहिजे. आणि हीच खरी श्रद्धांजली होईल. नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा. गावरान तडका. काम बुडवान देवाला हिंडा आणि चपात्या संपल्यावर रोट्या खा आणि चालले देवाला. आपली लोकच असे 9,000चा बोकड कापला मसोबाला, 9,000चा बोकड, आणि देवाला फक्त न खेवायला खूर खूर. आणि ते खूर का वाहिले ते शिजत नाहीत. शिजत असते तर देव वासच मिळाला असता. लोकांनी देवाचा खेळ केला, खेळ. त्याला आपल्याला देव पाहिजे नाही. आता लागला कारण तुम्हाला. आता याला देवाने तयार केलं. केलंय ना, याला असं तयार केलं का देव याने व्हायचं नाही, याने देव पाहायचा नाही, याने देव व्हायचं. याला राक्षस होण्याची ताकद आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो, मृत्यू माणसाला विशिष्ट वयाच्या आत यावा. लोकांना वाईट वाटतं, पण ती चुकीचं आहे. हालचालीतच जावं. घरच्याने थुकेपर्यंत आपण राहू नये. काही माणसं चालू गेली, काही औषध पिऊन गेली नाहीत. नळी घालून आणली, ओके, इकडं नळी घातली, इकडं काढली, ठणठणी दे. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय. मरणच. पाहुणे भेटायचेच बंद झाले. मरण तर भेटातच का. पाहुण्यानेच फोन केला, कस काय म्हणले आहे अजून ती आहे मात्र का यंदा राहत काय नु जाईल. आणि काही माणसं चालू गेली. एक वाक्य समज, शरीर पारतंत्र्यात न जाता जावं. याला कोणी लघवीला देऊ नये, याला कोणी बाथरूमला देऊ नये, आणि याला कोणी तांब्याभर पाणी देऊ नये. इतकी वेळ याच्यावर येऊ नये. देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, केला. आणि देवाने याला 18 गोष्टी दिल्या. कुठून आलोय कुणीकडे आपण. ओम तयार झाला, 4 खाणी तयार झाल्या, आणि त्याला 18 गोष्टी दिल्या. 18 त्या फक्त माणसालाच दिल्या. आता ऐकायची एक एक गोष्ट. 18. एक आहार. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. बैलाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. बैलाला भय आहे, माणसाला भय आहे. बैलाला मैथून आहे, माणसाला मैथून आहे. पण बैलाच्या सगळ्या गोष्टीत मर्यादा आहेत. किती दिवस उपाशी मुरल्या, त्यानं अजून कोंबडी खाल्ली नाही. आणि वाघ किती दिवस उपाशी मुरल्या, त्यानं गवात खाल्लं नाही. पण हे वट वागून असं आहे, एक वस्तू अशी राहिली नाही काही यानं खाली नाही. इतका दरिद्री खाण्याच्या बाबतीत आहे. बैलाला आहार आहे, याला आहार आहे. आणि तुमच्या पहिलंच वाक्य पाया पडून सांगतो, महिला पुरुषांच्या फार बीजेचा दिवस, बीजेचा महिना आहे. आहाराला किंमत द्या. जोपर्यंत तुम्ही डांबरीचं खाता तोपर्यंत तुम्ही रोगानेच मरणार. तुमचं काय मत आहे? खायचंच नाही ना. एकदम मुळात हा जो पट्टा आहे ना तुमचा, तुम्ही फक्त श्रीमंत आहेत, खायला कुठं काय तुम्हाला. फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकावल्यात, पांढरी केस काळी केल्यात, बँकेने पैसे ठेवल्यात आणि पाव खात्यात. इतकी दरिद्री लोक आहेत. खायला कुठं काय. JCB घेईन, ट्रॅक्टर घे, डाबा टाक, पंप टाक, मरतो का. खायला कुठं काय. खायलाच नाही लोकांना, खायलाच नाही. महिला म्हणा सोनं आहे तुमच्या घरात. तुमच्या कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला. बोटवर कर बरं, कर बरं, मी तो सत्कार करतो. जाऊ दे मरू दे, तुला खबर कळत का. काजू बदाम तर तुझ्या खानदानी तो पाहिले नाही. मग काय खाती, बॉम्बलाची मिरची ना अंड्याच्या पोळ्या. काय तरी. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. अख्खं जीवन आहारावर आहे. ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतो ना, ते मूर्त, ते गायन सम्राट होते म्हणून त्यांच्या मागे डेकोरेटर धार्मिक झाले. डेकोरेटर धार्मिक का झाले? हे यांनी कमावलेली इस्टेट नाहीये, ही आशीर्वादाने मिळालेली इस्टेट आहे. यांनी कमावलेली नाहीये, कोणी कमीत नाही, फक्त कोणाचा तरी आशीर्वाद लागतो. आणि आहाराला किंमत आहे. मग गुन्हेगारी का वाढली? खायचंच नाही. खायलाच नाही लोकांना, खायचंच नाही.
गाड्या बंगले इतकी साबण आहेत आंघोळीला, मोरी तुंबली व्यसनं आणि पाव खात्यात. 1.5 कोटीचा बंगला आहे आणि पोहे खाला डांबरीवाला भिकारा अवलादीचा. तो बायको केली का नक्की? तुला जर गड्याच्याच हातचं गोड लागतं, झुराळ पडेल रसा खाता डांबरीला नाला खाऊ. घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला? रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची, आणि त्या भाजायला तवा नाहीये, तावा आहे, आणि त्याला उलट नाही हुक आहे, हुक. 1 2 3 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे सांगेत. 22 माया पुढे बसेल आत्ता कीर्तना, आणि रोट्या खाऊन आला का खेळात फॅन लावलं तरी घाणवाद जाईना झाला. तू खायला हा विनोद समजू नका. गुन्हेगारी गुन्हेगारी मारामारी आहारावर आहे. गुन्हेगारी का वाढली? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 16चा पोरगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो, 18चा पोरगा मर्डर करतो. याला एकमेव कारण आहार नाही आणि संगत चांगल्याची नाही. हे आमच्या रांगेत हे पोरवे ना, हे महाराज नाही हो द्या, गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, पण चोर होणार नाहीत. चोर नाही होणार. माळकऱ्याची ताकद. तुम्ही आमच्या संघ भजन करू नका, नुसते आमच्या संगतीत राहा तरी बरबाद होणार नाही. शेजारची बाई भजनाला जातील, आपल्याला भजन येत नाही ना, फक्त ते संघ जाऊन बसा, जाऊन बसा. निदान 2 तास पाप तरी डोक्यातून जाईल. आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही. तिच्या भाजनावर जळू नका. तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा. मग 2-4 पोरं एकत्र आले तर मोटरसायकल काल उठतात. आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय. 2-4 पोरांनी एकत्र यायचं, त्याला लाईट द्यायची, त्याला कानपट्टी द्यायची, 200-400 रुपये काढून घ्यायचे, रात काढून घ्यायचे. हा धंदा झाला. ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा, त्याला गाडी आडी लावायची, त्याच्या 2-4 कानपट्टी द्यायच्या, खिशातले 7-8 रुपये काढून घ्यायचे, त्याच्या मोबाईलचे सिम मध्ये इकून टाकायचं, 2-4 हजार रुपये मिळाले, रात्र काढायची. कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात, याच्यापेक्षा वाईट काय? आज 500 बाया कार्यालयात गप्पा हाणीत बसतात, आणि तुमच्या गळ्यातले दागिने जातात म्हणजे कशा? 1 तोळा सोनं गेलं, काय गेलं? 50,000चं सोनं आहे, 20ला इकणं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली. तुमचं काय मत आहे? चांगलं खाणाऱ्याच्या पैसे घेत असलो का आला खून करीन माणूस? माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपतील, पण भोकासणार नाही. देरिंग करीत नाही. ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिवश. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का? खाणं रांगड आहे. एक आहार झालं बरं ना. खाण्याला किंमत द्या. यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर 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 चालते घ्यायला. बर्गर काय? सकाळी उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय? सकाळी उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तर गिजरलाच तापतंय. मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना 4 चपाती द्यायला का हरकत आहे? दूध चपाती द्यायला का हरकत आहे? रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती, आणि 1.5 वर्षाचं बिस्किटच्या आत बुडून खाती. बिस्किट का आहे? बरं ये जाऊन पटकन जाऊन ये, होय लांब जाय. काय तुम्हाला पोरांना बिस्किट देत असते पोरांना? आणि बिस्किट काय असेल? गव्हाचे. पाव कसे देत? मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी? काय काम आहे तुम्हाला? पाणी हा भरितो, दळणं आणतो, पोर हे झोपितो, कुकर तुम्ही लावितो, शिट्टे हा मोजितो, काय करतो? 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला आता काही वाटत नाही. 1.5 वर्षाचं कार्ट मोबाईल खेळत आहे, आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना आका स्वयंपाक तो रडत सुद्धा नाही. सांगाय तरी लाज वाटते. एका बाईला मी म्हणलं मोबाईल मोलाला देऊ नये, ती म्हणली तू ऐकत नाही. ऐकत नाही? ऐकत नाही? ऐकत नाही? 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही, आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का? वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. एक
18 ऐकायचे 18. 2 आणि पाया पडतो. आहाराला किंमत आहेच. आहाराला किंमत आहाराला किंमत आहेच. मग गुन्हेगारीच कमी होईल ना. 1 आहार, 2 निद्रा. झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळ्या भजन्यांसकट काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही काय? गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नाही तर माझा बाप असू नाही तर आम्ही दोघं संघ असू. विनोद तुम्ही ऊन पाडता उठायचं, लोकांना सांगायचं प्रभाते मनी राम चिंतित जावा आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा. काय पण तिथं जावा असं चालतं ते. नाही पहिली झोप विनोद नाही, झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायच्या आत बैल गावाच्या बाहेर न्यायच होती. नको एखाद्या पालठ्याचं तोंड पाहायला म्हणजे एखादं डबडं घेऊन निघायचं. चाललं काय आला काय मध्ये बैल माझा हार टायर गुंडाळून डबडं घेऊन चाललं. राम राम बाजारला चालले का? तो बैलच घेऊन मागे यायचा. तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल. तुझा जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये. बरं ना. आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का? मम्मी आजी का? मम्मी आजी. करेक्ट. गॅस पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा करते ती आजी, आणि जांभळ्याच्या सगळ्यात उशिरा उठते ती मा. करेक्ट. आईताच्या ढोशी ती मम्मी. घ्या आता मी बोललो असतो तर तुम्हाला झोंबला असतं. आता हे तुमचेच आहेत. पटापटा बोला ना. पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात? करेक्ट. काय हे मी बोललो असतो तर राग आला असता. 1 आहार, 2 निद्रा. प्रमाण असावं झोपेचं. काही काही लहान आली पोरं पा गरीबाची नुसतं झोलीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती ना, तो नाही झोपत. आजी झोका द्या तर आजीच पोरती आणि पोर हातूनच म्हणतो यू यू गाई बाळाला दूध दूध. 1 आहार, 2 निद्रा, 3 बाय आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या, 14 राहिल्या. 1 हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करीचा आणि चांगल्या ठिकाणी करीचा. कशातही करू नका, कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाचे बोकडे कापले. चांदाला बोकडे होईल ना तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं. जेवढे आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय आवता हाकून कमी आलं नाही. कुठेही लक्ष्मी घालायची. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची. नवरदेव बाहेर. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका. उडी हाणायचा मांडवात नवर. कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे? आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज या बिचाराने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटर वाल्यांनी सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशाचे पैसे घाला? महिला म्हणलं कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई भांडे घासणारीचे पैसे पुढे का?
पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल, तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शहाणपणा आणायचं काय कामाला? उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये माझ्या राहिले आणि तुम्हाला गरीबाचे द्यायचं, गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का? काही बाया महिनाभर करत आला का ते भांडेवाल्या पैसे भांडण काढतात. असंच केलं तो, ताटलीच फोडली तो, पैसेच फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का? तिचे पैसे बुडी ती आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात, यमानला थांब अजून वसूल करू दे मला. तू काही सुईची नव्हती. काही म्हातारी माणसं पहा कधीच नाही आयुष्यात, आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं, यमनला तू काही सुईची आवला दे का? तुला वर न्यायचं एवढं स्वाप आहे का? तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा, तुला कीर्तनाला आलं तर तू चपला चोरायचा. तू काही एका बजेट मधला गडी होता का? तुला वर नेऊन मी वर भांडण लाव का? तुला सुईचं आहे का तू? नाही, मग कशाला वाईट वागायचं? चला परत पुढं. दान हातानं करीता, भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा. भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी. 11 रुपये वर्गणी द्या ते सप्त्याला, पण 3 वेळा वय उचकीते. मा नाव आहे का? आहे तो नाव तिथं आहे, स्मशानभूमीत आहे. तू परत येणार आहे. दान करीता आणि पाया पडून सांगतो, दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लक्ष्मी दानानं दुप्पट होते, पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसे आहे ना, आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो. बोगस. आता तुमच्या भागात, आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. एक व्ययी भेट. ती कोणी आणली नालाय का नाही? पहिले याही भेटत नव्हती यायला, आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोऱ्यानं फापलवल्यामुळे आघाडी बिघडला होता. आघाडी तापेलाच होता. तुम्हाला तर पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याही आले ना भेटायला एकमेकाला. आता याही कशी भेटावं? याही पेलच होता पोरीचा बाप, आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती. त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते याला शिकवली मारली घासाचं व जावळी. ते तसं याही जागेवर मेला मांडवात पाहता काय मागे. कुणी आणला तो याही भेट? आता एक बावळात पण आणलाय लग्नात. जरा राजकारणी लोक बिका, पैशावाले लोक, बायका बिका जरा बारीक ऐकता. ती स्क्रीन आणलंय लग्नात. ती स्क्रीन आणलंय, स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा, ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना? त्या स्क्रीनवर त्या पोरेनं पुरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वड्याला पळायचं, येडे बाबलीत मुका घ्यायचा, म्हशीवर बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा, आणि त्या आण्या पाहायचं का? खरंय का खोटंय? ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला? ते प्री अशी पागलपणा नाही तर त्या पोरीनं वाड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्याच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघच लागतात. तिघांचं काय काम आहे? आणि मग तिने बोकड्यावर बसायचं, मांढराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वाड्याला पळायचं, आणि हलकट वरणानं अक्षरशः असण्यावारी गोष्टी देऊ नका तुम्ही. तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती, हे लोकांना दाखवता तुम्ही. हा, त्यांनी वड्याला पळायचं. त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर. डोंगराला पळायचं आणि ते त्याच्यावर दाखवायचं, आणि लोक पाहाला. हो, वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं जय माई नातच दिसती. नातच तू दिसती का? हसण्यावारी गोष्टी नेतात. महिला मंडळ सांगा हे चुकीचं आहे का? बरोबर आहे. शिव्या द्या म्हणा. हे दाखवित असतं का? आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं पोरं, आपल्या पोरीनं वाड्याला पोरा संघ पळायचं, आणि ते आपण लोकांना दाखवायचं त्या स्क्रीनवर. आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली. त्याची हायला इथं टाकून दिली. काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारीचे नवरी गेली, आलीच नाही तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाच काय माहित कशातही पैसे घालायचे आपले बावळाला सारखं. एक हात
दान करा. 2 एक एक गोष्ट ऐका. 1 हात 14 सांगायचे आहेत. 2 बोलणे आणि नीट बोलावं. नाही तर बोलत नाही. 1 वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याची बोरं आंधळी, महाभारत घडलं. 1 वाक्य सीता नडली, रामायण उलट घडलं. लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही, आरती त्याच्यावर त्या आरती तुमच्या मनात पाप आहे. रामायण उलट फिरलं. हात 1 बोलले 2 झाले 14 आहेत. नीट आहे का? सांगलं तुझं नाव काय रे? हा हा सिद्धिविनायक. तुला पोर काय म्हणते वर्गात? सिद्ध्या. तुझं नाव काय? हा काय नावच लय अवघड तुझं. हा श्याम. तुला पोर काय म्हणते? श्याम्या. हा तुझं नाव? अजिंक्य. पोर काय म्हणते तुला? मग नावांना नीट हाका मला. हात 1 बोलणे 2 चांगलं बोलावं. हसणे 3 आणि हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले. घरी गेल्यावर एकटे असणार. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, गालात असतात ती भामटी असतात. आणि काही इतके दरिद्री आहेत का ना ते पण हसत नाही. काय त्याचा मोडव्यात दुखाला तर काय हसतच नाही, नुसता जाग्यावर. हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का? 14 आहेत. हात 1 बोलणे 2 हसणे 3 हसत जा. अरे घरातून टीव्ही गेला, टीव्ही मुळे हसणं गेलं. कुणी बोला ना कोणाशी. प्रत्येक घरात नवरा बायको पोरगा पोरगी 4 4 खोल्या. नुसती बोट चाली त्यात. कुणी कोणाशी बोला ना, कुणी कोणाशी हाला ना. रस्त्यानं माणसं झाली. मोटरसायकल चालवणारी इतके दरिद्री आहेत, कानात मोबाईल गुतीत आहे, सरळ येड्या बाबडीत गेलं, 2 बॉल सटकले. लगवीला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही, अख्या बुटात पाणी गेलं खाली, वर बोलत. आणि वाचीच्यात काय शिळी गाभण आहे, गोखडे इकणे आहे. काय वाचायचं? अरे आम्ही मोबाईलच वापरते नाही. काय फरक पडला? आम्हाला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, मोबाईलच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईन. इथे हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. हलकट क्वालिटीचं नाही. जेवला का झोपला का पालथा होता नाही का? पुरीची आई पुरीला 6 याला फोन करते दिवसभरात. काही काम आहे? मग आपल्याला एवढं लाडकं लेकरू होतं, दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं? हसण्यात नाही. विठाला विठाला हात 1 बोलले 2 पटले दोन्ही बी. 3 हसणे 3 झाले बरं का? अजून बरेच आहेत. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4. सगळे प्राणी आडवेत, एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवे दुधाला सरळ आहे. यावला दिसा सरळ आहे, वागायला आडवी आहे. माळ घाल टिकल का? घालू नको. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडक बांधील. आडव काही माणसाचं आडव आहे, आडवीच म्हण. आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही. तुम्ही समाज उदास पहा, किती उदास. तुम्ही अभ्यास करा का? अभ्यास करा. शिकलेली लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे. किती? 49. म्हणजे 50% लोक पदवीधर मतदान करीत नाही. आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त आपले 49. काल आता पुणे शहर आहे तरी किती आहे? 50. मग आता निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा? निम्मेच धरायचे ना. 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही. लोकांना हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे, पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच. याला थोडं कडक ठेवलं पाहिजे महाराज. तुमचं काय मत आहे?
हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना, कमी होईल ना, कमी होईल ना. आणि मग त्याला मजा नाही. जितकं जास्त होईल, कारण खऱ्याला किंमत राहिली ना. आता खऱ्याला किंमत राहिली. गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, तलाठी आला नाही मोर्चा, गावात अख्या दारू खपती मोर्चा नाही. दारू जो बोलन त्याचा गेम, या जगात जो खरं बोलन त्याचा गेम. नाटकुळा झालं समजायचं त्याचं. नाही खरं बोलायचं नाही. मग त्याला आहेच. आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे, कितीला आहे तू, तू तू मोठा, हा 7वीला आहे का, सेमीला आहे का, मराठीला आहे. बापाच्या बायको स्टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. काय म्हणतात बापाच्या बायकोला. इंग्लिश मीडियम वाला कोण आहे. बापाच्या बायकोला काय म्हणतात, आई. या तशी स्थिती आहे. पण असं बोललं का लगेच कॅमेरे फिमेरेवालीने आणि लगेच क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून. पैसे यांनी कमवायचे आणि इज्जती आमच्या घालायच्या, खरं नाहीच. आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना, आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना, अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. नाही 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 नाही, कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो. हा, अशी ठोकायची त्याच्यात असून. आणि येळ भरती एवढेच बाण, असं म्हणले असं म्हणले असं खपा खप बाण घुसत्या येताच कुडून काय, त्याच वाक्याला येळ भर बाण, असं म्हणले असं म्हणले. 200 रावण मेले असते तेवढ्या बाणात. आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर. मजा एक दिवस बसून 5 मिनिटानं 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या, 30 बातमी, सुपर फास्ट 30, महत्वाची 30, आता ताजी 30, आता हाती आलेल्या वृत्तानुसार 30. बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला. बापांनी उशी